होईल की नाही, काय होईल? गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल या चर्चा होत्या। टाळीसाठी दोन्ही बाजूने हात तर वर गेले होते, पण ती वाजेल की नाही याबाबत शंका होती। अखेर शनिवारी मराठी विजय मेळावा झाला। एकाच मंचावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले। एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख झाला आणि मराठीसाठी झालेली ही एकजूट कायम राहिली पाहिजे हे दोघांनीही सांगितलं। या मेळाव्यानंतर इतके दिवस फक्त चर्चा असलेली, गेली काही वर्ष झाली म्हणता म्हणता फिसकटलेली ठाकरे बंधूंची युती आता जवळपास फिक्स मानली जाते। दोघही भावांचं मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येणं त्यांना आगामी काळात फायद्याचं ठरू शकतं। ठाकरे बंधू एकत्र निवडणुकांना सामोरे गेले तर मुंबईवरचा ठाकरे ब्रँड कायम राहू शकतो असा विश्वास व्यक्त केला जातोय। तसं झालं तर 2017ला थोडक्यात हुकलेली आणि ठाकरेंना शह देण्यासाठी महत्त्वाची असलेली मुंबईवरची सत्ता भाजपपासून लांब जाऊ शकते। त्यामुळे ठाकरेंनी उचललेल्या मराठीच्या मुद्द्याला टॅकल करण्यासाठी भाजपला स्ट्रॅटेजी आखावी लागणार आहे। महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज विरोधात गेल्यामुळे गेल्या वर्षी लोकसभेत भाजपला मोठा सेटबॅक बसला, पण मायक्रो प्लॅनिंग करून भाजपनं विधानसभेला मोठं कमबॅक केलं आणि भाजपचे मुख्यमंत्री सत्तेवर आले। आता मुंबई महापालिकेत मराठी विरोधाचा नरेटिव्ह भाजप विरोधात सेट होत असताना मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी भाजपची स्ट्रॅटेजी काय असू शकते? मराठीच्या मुद्द्याला काउंटर करण्यासाठी भाजप कशी समीकरणं आखू शकतो समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। भाजप मुंबईसाठी कशी फिल्डिंग लावू शकतो हे बघण्याआधी विधानसभेत भाजपनं केलेला कमबॅक प्लॅन बघूयात। लोकसभा निवडणुकांच्या आधी राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला होता। मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला मराठा आरक्षणाच्या लढ्याला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळाला होता। त्यावेळी राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकार होतं, पण मराठा आरक्षण विरोधी चेहरा म्हणून जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं। हीच गोष्ट हेरून शिंदेंनीही जरांगेंना पूरक भूमिका घेतली। जरांगेंचं उपोषण सोडायला जाणं, आरक्षणासंदर्भातला अध्यादेश स्वतः जरांगेंना सुपूर्द करणं, यातून शिंदेंनी आपली मराठा राजकारणाची लाईन मोठी केली। पण आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक डॅमेज झाले ते फडणवीस आणि भाजप। लोकसभा निवडणूक भाजपनं फडणवीसांच्या नेतृत्वात लढली, पण भाजपच्या विरोधात राज्यभरातला मराठा समाज एकवटला। आता राज्यात मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे या विरोधी लाटेचा मोठा फटका बसला आणि भाजपला लोकसभेत 28 पैकी फक्त 9 जागा जिंकता आल्या। मुख्य म्हणजे ज्या मराठवाड्यात गेल्या काही वर्षात भाजपनं आपला जम बसवला होता त्या मराठवाड्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही। विदर्भातही भाजप चांगलीच बॅकफुटला गेली। या सगळ्याला कारणीभूत मराठा समाजाची नाराजी असल्याचं बोललं गेलं, पण लोकसभेला झालेलं हे डॅमेज भाजपनं विधानसभेत कंट्रोल करायला सुरुवात केली। मराठा समाज आपल्या बाजूने येणार नाही याची खात्री असल्यामुळे भाजपनं मराठेतर मतदारांवर फोकस केला। मायक्रो नॅनो प्लॅनिंग करत मराठेतर छोट्या छोट्या जातसमूहांची मोड बांधायला सुरुवात केली। आधीच ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीमुळे ओबीसी समाजात आपल्या आरक्षणावर गदा येण्याची भीती होती। त्यामुळे लोकसभेला काहीसा महायुतीच्या विरोधात गेलेला ओबीसी समाज विधानसभेला मात्र महायुतीच्या बाजूने झुकला। त्यात ओबीसी समाजातल्या विविध 17 जातींसाठी महायुती सरकारनं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली। यामध्ये शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी, लोहार, लेवा पाटीदार, गुजर, सुतार, विणकर, नाथपंथीय, रामोशी, वडार अशा राज्यातल्या प्रत्येक जात समूहांच्या विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यात आली। काही पोट जातींचाही ओबीसी समाजात समावेश करण्यात आला। जात समूह कितीही लहान असला तरी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या निवडणुकांमध्ये या जात समूहातील मतदार निर्णायक ठरतात। ज्याप्रमाणे महाराष्ट्रात रुजलेल्या मराठा राजकारणाला काउंटर करण्यासाठी भाजपनं माळी, धनगर, वंजारी हा माधव पॅटर्न यशस्वीपणे राबवला, तोच ओबीसी एकत्रीकरणाचा पॅटर्न विधानसभेसाठी भाजपनं सूक्ष्म पातळीवर नेला। त्यात बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है सारखे नारे देऊन आपली हिंदुत्ववादी इमेज जास्तीत जास्त ठळक करत काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे ठाकरेंचं राजकारणही मुस्लिम धार्जिणं झाल्याचं परसेप्शन भाजपनं तळागाळात पोहोचवलं। तसंच जरांगे पाटील यांनी विधानसभा लढण्यावरून घेतलेली माघार, यामुळे मराठा समाजात त्यांच्याबद्दल निर्माण झालेली नाराजीही काही प्रमाणात भाजपच्या पथ्यावर पडली। या सगळ्याचा एकत्रित परिणाम विधानसभेत दिसून आला आणि 132 जागा जिंकत भाजप महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला। बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाच्या राजकारणाला भाजपनं मायक्रो ओबीसीच्या राजकारणानं उत्तर दिलं। आता मुंबईच्या सत्तेसाठी भाजप
हाच प्लॅन ॲक्टिव्ह कसा करू शकतो ते बघूयात. मराठी माणसांची मुंबई ही मुंबईची ओळख. आता मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चालल्याचं, मराठी मतदारांचा टक्का घसरल्याचं कितीही म्हटलं जात असलं तरी आजही मुंबईत मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. आणि याच मराठी माणसाच्या मनात ठाकरे आता आपल्यासाठी एकत्र आल्याची भावना तयार होताना दिसते. आता जेव्हा मनसे आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत होते तेव्हा मराठी मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन होत होतं. राज ठाकरेंच्या मनसेचा डाऊनफॉल झाला. गेल्या विधानसभेत मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. पण मुंबईतल्या माहीम, वरळी, भांडूप, दिंडोशी, मागाठाणे, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी अशा मराठी बहुल भागांमध्ये मनसेला 15,000पेक्षा जास्त मतदान झालं होतं. शिवडीत महायुतीचा उमेदवार नव्हता, पण इथून ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी हे सलग 2 टर्म आमदार होते. तरीही त्यांच्या विरोधात मनसेच्या बाळा नांदगावकरांनी 67,750 मतं घेतली होती. त्यांचा फक्त 7,000 मतांनी शिवडीत पराभव झाला होता. ही आकडेवारी बघता मनसेला मुंबईत थोड्याफार प्रमाणात मराठी जनाधार आहे हे दिसून येतं. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलायचं तर ठाकरेंची आजही मुंबईतल्या मराठी मतदारांवर चांगली पकड असल्याचं स्पष्ट होतं. लोकसभेला मुंबईत ठाकरेंनी 4 जागा लढवल्या. त्यापैकी 3 जागांवर ठाकरेंचे खासदार निवडून आले. विधानसभेला संपूर्ण राज्यात ठाकरेंना फक्त 20च जागा मिळाल्या, पण त्यातल्या 10 जागा एकट्या मुंबईतून होत्या. त्यामुळं उद्धव ठाकरेंना एक प्रकारे मुंबईनंच तारलं असं बोललं गेलं. त्यातही लोकसभेपासून मुंबईतला मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूनं वळल्याचं स्वतः ठाकरेंनीही मान्य केलंय. आता वक्फ विधेयकावरून ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे सुद्धा मुंबई महापालिकेत हा मतदार ठाकरेंच्या बाजूनं राहू शकतो असं सांगितलं जातं. त्यातल्या त्यात जर ठाकरे बंधू एकत्र आले तर इतकी वर्ष होत आलेलं मराठी मतांचं विभाजन संपून मराठी मतदार ठाकरेंच्या बाजूनं एकगठ्ठा राहू शकतो. पण इथंच भाजप आपला अमराठी मतदारांना एकगठ्ठा करण्याचा प्लॅन अंमलात आणू शकतो. काही दिवसांपूर्वी मुंबईतल्या मीरा भाईंदरमध्ये एका मारवाडी व्यापाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यावरून तिथला स्थानिक मारवाडी आणि गुजराती व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरला आणि त्यांनी निषेध रॅली काढली. या रॅलीला भाजपच्या स्थानिक आमदारांचं समर्थन असल्याचा आरोप मनसेनं केला. त्यामुळं मराठीला काउंटर करण्यासाठी भाजप मुंबईत अमराठी मतदारांकडे आपला मोर्चा वळवू शकतो. गुजराती आणि मारवाडी समाज हा पारंपरिक भाजपचा मतदार राहिलाय. पश्चिम उपनगरात बोरिवली, दहिसर, गोरेगाव तसंच पूर्व उपनगरात घाटकोपर, मुलुंड, भांडूप इथल्या भागांमध्ये गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यामुळं हा मतदार कायम भाजपच्या बाजूनं राहत आलाय. त्यात आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुंबईत सगळीकडे पसरलेला उत्तर भारतीय समाजही भाजपच्या बाजूने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता हेच अमराठी मतदारांचं गणित भाजपच्या बाजूने कसं बसू शकतं ते बघूयात. 2017च्या महापालिका निवडणुकीत 227 सदस्य संख्या असलेल्या मुंबई महानगरपालिकेत 72 अमराठी नगरसेवक निवडून गेले. त्यात एकट्या भाजपचे सर्वाधिक 36 अमराठी नगरसेवक आहेत. म्हणजेच मुंबई महापालिकेतल्या एकूण अमराठी नगरसेवकांच्या संख्येच्या निम्मे अमराठी नगरसेवक हे भाजपचे आहेत. ज्यात 23 गुजराती, 12 उत्तर भारतीय आणि 1 दक्षिण भारतीय. एवढ्यावरच न थांबता भाजपनं या अमराठी मतदारांवरची आपली पकड अजूनच घट्ट केली. सध्या मुंबईतल्या 15 भाजप आमदारांपैकी भाजपचे 5 आमदार हे अमराठी आहेत. तर पियुष गोयल यांच्या रूपानं एक अमराठी खासदार सुद्धा आहे. साहजिकच या अमराठी मतदारांमध्ये भाजपची पकड मजबूत आहे. प्रभाग वाईज बघायचं म्हटलं तर मुंबईतील एकूण प्रभागांपैकी 184 प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या ही 5% ते 53% आहे. यापैकी 63 प्रभागांमध्ये उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण हे 25%पेक्षा जास्त आहे. पूर्व उपनगरांपेक्षा पश्चिम उपनगरात विशेषतः अंधेरी, वांद्रे, भाईंदर, बोरिवली, दहिसर, गोरेगाव, जोगेश्वरी, जुहू, कांदिवली, खार, मालाड, मीरा रोड, सांताक्रूज या भागात उत्तर भारतीय मतांचा बऱ्यापैकी बोलबाला आहे. त्यातही उत्तर भारतीय मतदार हिंदू मुस्लिम हे विभाजन सोडलं तर आपली एकगठ्ठा मतं पक्षाच्या पारड्यात टाकतात हे वारंवार दिसून आलंय. आधी हा मतदार काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जायचा, पण 2017ला हे चित्र बदललं आणि उत्तर भारतीय मतदार भाजपच्या बाजूने शिफ्ट झाला. मुंबईतल्या उत्तर भारतीय मतदानाच्या एकूण मतदानापैकी 40% मतदान मुस्लिमांचे आहे. आता हे मतदान थेट भाजपला जात नाही. या मतांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी अशी चौरंगी स्पर्धा असते, ज्यात आता शिवसेना ठाकरे गटाचाही समावेश झालाय. त्यामुळं या वोट बँकेत फूट अटळ आहे.
उत्तर भारतीय मतदारांसोबतच गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्याही मुंबईत महत्त्वाची आहे. दहिसर, बोरिवली, गोरेगाव, घाटकोपर, मुलुंड या भागांमध्ये गुजराती आणि मारवाडी मतदारांची संख्या जास्त आहे. मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिपद देत भाजपनं या समाजाशी असलेला कनेक्ट आणखी बळकट केलाय. त्यातही या समाजाचं मतदान हे एका हाती भाजपकडे जाणार आहे. त्यामध्ये विभागणी सुद्धा होत नाही. जर मराठी अमराठीचा हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत असेल तर या भागातून भाजपला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो असं सांगितलं जातं. तसंच ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येत असले तरी मुंबईतला सगळाच मराठी मतदार हा फक्त मराठीच्या मुद्द्यावरून मतदान करत नसल्याचं सांगितलं जातं. केंद्रात आणि राज्यात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून भाजपनं मुंबईत जो विकास केलाय त्याचा दाखला देत भाजप या मराठी मतदारांनाही साथ घालण्याचा प्रयत्न करू शकतो. एकूणच काय तर मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरेंची संभाव्य युती ही त्यांना नक्कीच यश देऊ शकते. पण याच मराठीच्या मुद्द्याला काउंटर करण्यासाठी भाजपही अमराठी मतदारांचं समीकरण जमवून मुंबईच्या सत्तेची वाट धरू शकतो असं बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजप मुंबई महापालिकेच्या सत्तेचा डाव साधू शकतो का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.